काय भावड्या पुढे कुठे चालला? थांब. दहावीला असन किंवा तो मित्र कोणी जवळचे नातेवाईक कोणी दहावीला असेल तर त्यासाठी खूप मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे भावड्या. मी बारीक लक्ष देऊन ऐक आणि तुझ्या मित्रांना सगळ्यांना सांग. टेन्शन घ्यायची गरज नाही. चल मग सांगतो खुशखबर. गपकन. मग मला सांग, कोणताही पेपर किती मार्काचा असतो भावड्या? 100. किती मार्काचा असतो? 100. त्यापैकी काय असतो रे? 80 लेखी असतो आणि 20 मार्क काय देते? शाळा देते आपली प्रॅक्टिकल. माहिती ना तुला? पण दरवर्षी नियम कसा होता माहिती का? या 80 पैकी 20 मार्क कंपल्सरी होतं घेणं. काय होतं? 20 मार्क लेखी पेपरला पडलेच पाहिजे, तरच हे 20 इकडे ऍड होणार होते. म्हणजे उदाहरणार्थ कसं माहितीये का? जर 18 पडले 20 नाही पडले तर तुला 18च मार्क पडणार, हे मार्क पडणार नाही. 19 जरी पडले तरी किती पडणार? 19. आणि जर 20 पडले तर हे मार्क 20 आणि 20 किती झाले? 40. असे मार्क पडणार होते. पण या वर्षी हा नियम कॅन्सल झालेला आहे भावड्या. जरी 18 जरी पडले ना तरी प्रॅक्टिकलचे ऍड होऊन 38 होणार रे. आहे का नाही खुश खबर? टेन्शन घ्यायची गरज आहे का? अजिबात नाही. चल पुन्हा एक दुसरी अपडेट सांगतो. चल याच्यापैकी दुसरी एक अपडेट कोणती आहे माहितीये का? आता तू म्हणशील सर याचा काय फायदा होणार आहे? भावड्या तुला जर इंग्लिश कोणता विषय अवघड जातो? इंग्लिश अवघड जातो, मॅथ अवघड जातो, सायन्स अवघड जातो, टेन्शन नाही. फक्त 5 जरी मार्क घेतले ना भावड्या, 5 मार्क घेतले ना तरी तू पास. कस काय म्हणशील सर? चल गपकन सांगतो. बघ आधी इंग्लिशचं सांगतो. बघ इंग्लिश लँग्वेज सब्जेक्ट, इंग्लिश, हिंदी आणि मराठी तिघांचे मिळून किती मार्क पाहिजे भावड्या आपल्याला माहितीये का? 105 पाहिजे. किती पाहिजे? 105 पाहिजे. बघ हिंदीला पडले समजा तुला 40 आणि मराठीला पडले 40. आपल्याला इंग्लिश जमत नाही पण हिंदी मराठी जोरात जमते. त्याला 40 पडले. आणि इकडे इंग्लिशला किती पडले भावड्या तुला? 5 पडले. आणि प्रॅक्टिकलचे 20 किती झाले? प्रॅक्टिकलचे 20 आणि 5 किती झाले? 25. असे मिळून किती झाले भावड्या? 105. म्हणजे इंग्लिशला बी 5 जरी मार्क पडले भावड्या मग गपकन पास होणार. हुशार नाही तायडे? अशा भारी भारी गोष्टी, बोर्डाचे रूल तुमच्यापर्यंत. कारण लय पोरं टेन्शन घेऊन राहिली. कारण 12 महिने तुम्ही आणि मी नुसतं मोबाईल मध्ये रीलच पाहू राहिलो. वरी चाललो खाली आलो, वरी चाललो खाली आलो. त्याच्यामुळे काय अभ्यास झालाच नाही. तरी पण ताण घ्यायची गरज नाही. चल आता तुला सांगतो हे लँग्वेजचं कळालं. आता तुला कोण सांगतो माहितीये का? आता मॅथ आणि सायन्स. बघ मॅथ आणि सायन्सचा रूल सांगतो. बघ तिसरी अपडेट. मॅथ आणि सायन्स मध्ये काय माहितीये का? दोन्ही मिळून मॅथ आणि सायन्स दोन्ही मिळून किती पाहिजे भावड्या माहितीये का? 70. याच्यामध्ये 4 पेपर आहेत आपल्याला. 1, 2, 1, 2 म्हणजे 1, 2, 1, 2 म्हणजे सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2. बरोबर आहे. हे 4 मिळून आपल्याला किती पाहिजे? 70 पाहिजे. समजा तुला बघ मॅथला 5 जरी मार्क पडले भावड्या तरी तू गपकन पास. सर कस काय सांगा बरं? समजा तुला सायन्सला 45 पडले. किती पडले? 45. आणि तुला किती पडले? 5. आणि प्रॅक्टिकलचे 20 मिळून किती झाले भावड्या? 70 झालं बा भावड्या गपकन पास. तर लाईक कमेंट शेअर करण्यात नको करू. पण जेवढे आपले 10वीचे मित्र कंपनी आहे, कारण माहितीये का 10वीच्या पोरामुळेच मी मास्टर झालेलो आहे भावड्या. म्हणून 10वीच्या पोरासाठी काय पण तर सगळ्यांपर्यंत तुझ्याकडून ही रील गेली पाहिजे. तू पण मला महासोबतीये, तू पण मला मदत करणार. जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये 10वीचे पोर आहेत तेवढ्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे भावड्या. चल मग गपकन पास होय, खपकन पेढे घेऊन ये.